नगरपालिका निवडणुका लागल्या होत्या, परंतु काही 30 तासाच्या अगोदरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ह्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि ते तब्बल 20 दिवस ते पुढे ढकलल्यामुळं सर्व प्रचार यंत्रणा जागेवर रोखली गेली आणि तिथनं पुढं जे उमेदवार आहेत त्यांनी आपला प्रचार थांबवला. परंतु आपण आता आज आलो आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आरतीताई शेंडगे गावळे यांच्याकडे. तर आपण यांच्याकडे जाणून घेणार आहे की त्यांची प्रचाराची जी रणनीती ती कशी सुरू आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत कशी तयारी केली ती. नमस्कार आरतीताई. तुम्ही आता तुमच्या प्रभागात फिरत आहात. त्या प्रभागात फिरताना तुमचा प्रचार पूर्ण झाला होता, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवडणूक पुढे ढकलली. त्यानंतरनं तुमच्या प्रचाराचं म्हणजे आता जी जी र- जी रणनीती असणार आहे ती कशी असणार आहे आणि तुमचा प्रचार आत्तामध्ये कसा झाला त्याबद्दल थोडी माहिती सांगा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे, तसेच योगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आज आम्ही बारामती नगरपालिकेची निवडणूक ही लढवित आहोत आणि आमचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू होता आणि आत्ता देखील इथून पुढे देखील तो प्रचाराची जी गती आहे ही चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी आखून ठेवलेली आहे. आणि जरी निवडणुका पुढे गेल्या तरी पण आमचे जे कार्यकर्ते आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा संपर्क हा थेट मतदारांशी आहे आणि तो संपर्क हा फक्त निवडणुकांपुरता मर्यादित नसून हा संपर्क त्यांचा प्रत्येक त्या मतदारांच्या सुखात दुःखात त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी असा संपर्क आमच्या उमेदवारांचा आहे. आमचे उमेदवार बलाढ्य पैशानी नाही आहेत किंवा त्यांची राजकीय अशी पार्श्वभूमी नाही आहे, परंतु सर्वसामान्य तळागाळातील लोकांचा एक विश्वासू असा आमचे उमेदवार हे आमचे शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे आहेत. त्यामुळे जे पण काही प्रचारासाठी पुढील जरी आम्हाला आणखीन 20 दिवस जरी मिळालेले असले तरी देखील जसा प्रचार आमचा अगोदर होता आणि इथून पुढे देखील आमचा प्रचार त्या पद्धतीने चालूच राहील. ही मुदत वाढल्यामुळे तुम्हाला कुठेतरी प्रचारासाठी अजून म्हणजे ह्याचा फायदा होणार असं तुम्हाला वाटतंय का? आता कसं आहे, आमचा ऑलरेडी प्रचार याच्या अगोदर झालेलाच होता. आता निवडणुका उद्या आहे म्हणताना आज सांगितलं गेलं की निवडणुका ह्या पुढे गेलेल्या आहेत. तरी देखील फायदा तर प्रत्येकाला असतोच आणि आमचं एकच आहे की कोणतीही निवडणूक ही साधी नसती. प्रत्येक निवडणूक ही संघर्षाची असते. आपल्याला खूप संघर्ष हा करावा लागतो. त्यामुळे निश्चित 20 दिवसाचा वेळ मिळालाय. आम्हाला तयारीला वेळ मिळालाय असं समजून आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. खरं आपण पाहिलं तर समोरची जी आपल्या विरुद्धची पार्टी आहे त्यांच्या ज्या प्रचार फेऱ्या चालू आहेत ते मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशाने आणि तुम्ही बी फॉर्म भरताना ढोल ताशाही म्हणजे रॅली मोठी निघली होती. नंतर तुम्ही जे प्रचार घेतला ते म्हणजे ढोल ताशा नाही करता होम टू होम, तर त्यात कसा रिस्पॉन्स भेटला आणि कसा अनुभव आला? खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा आम्हाला मतदारांकडून मिळत आहे आणि ढोल ताशा फटाक्यांची आतिषबाजी करूनच प्रत्येक रॅली काढावी असं काही नसतं. मतदारांनी ठरवलेलं असतं की आपल्या उपयोगी कोण पडतंय. ह्याच्या अगोदरचा काळ खूप वेगळा होता. ह्याच्या अगोदर काही विशिष्ट पक्ष म्हणून लोक मतदान करत होते, पण मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये लोकांनाही चांगल्या पद्धतीचा अनुभव आलेला आहे की आपण आपलं मत जे आहे हे आपलं खूप महत्त्वाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे हे मत आपलं वाया गेलं नाही पाहिजे आणि ते एक चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वालाच ते मतदान गेलं पाहिजे अशी आता लोकांमध्ये एक दबक्या आवाजामध्ये हा सूर आम्हाला ऐकायला मिळत आहे. त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये लोक चांगले प्रतिनिधीच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून पाठवतील. आपल्या प्रभागामध्ये नेमके मुद्दे कुठले आहेत आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यावर आवाज उठवणार आणि त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढत आहे? आता आमच्या भागामध्ये 2011-12 साली मी अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, रस्ते असतील, सार्वजनिक ठिकाणी नळ कनेक्शन असतील अशी कामं मी माझ्या 2012 ते 17 या कालावधीमध्ये केलेलं आहे. त्यानंतरनं भीमनगरचं समाज मंदिर असेल, मांगारुडी हाऊसिंग सोसायटीचं समाज मंदिर असेल, चंद्रमणीनगर बौद्ध विहार असेल, माता रमाई चं डागडुजीचं काम असेल, असे विकास कामं म्हणजे जे सर्वसामान्य लोकांच्या गरजेचे आहेत अशी विकास कामं मी 12 ते 17 या कालावधीमध्ये केलेली होती. त्यानंतर 17 ते आज 25 इतका कालावधी 9 वर्षाचा गेलेला असताना देखील आम्ही कधी थांबलेलो नाहीये. आम्ही आमचे जेही काम आहे ते आम्ही आमचं काम नेहमी चालूच ठेवलेलं आहे
आज आमराई भागामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर आमराई भागामध्ये काही भागामध्ये आणखीनही शौचालय, सार्वजनिक शौचालय काही भागामध्ये उपलब्ध नाही आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेज ज्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्या दुरुस्ती केलेल्या नाही आहेत. त्या जवळजवळ 3 ते 4 वर्ष आम्ही स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन पाठपुरावा करतोय. सार्वजनिक शौचालयाची इतकी गलिच्छ अवस्था झालेली आहे की त्या शौचालयांना दारं नाही आहेत, त्या शौचालयामध्ये लाईट नाही आहे, पाण्याचे नळ नाही आहेत. म्हणजे अशा पद्धतीने मागील काही वर्षापासून नगरपालिकेने सर्वसामान्य लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून काही ठराविक भाग विकसित करण्याचा प्रयत्न हा चालू आहे. आता आपल्या सभेला म्हणजे शेवटी सांगता सभेला सुप्रियाताई किंवा इंगळदादा येणार आहेत का? त्यासाठी तुमचं काही बोलणं झालंय का? माझं आणि ताईंशी याविषयी बोलणं झालेलं आहे. ताईंचं पार्लमेंट आहे. ताई आमच्या पक्षाच्या एक जबाबदार नेत्या आहेत आणि ताईंवरती संपूर्ण महाराष्ट्राची देखील जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघातले जे काही प्रश्न असतील हे संसदेमध्ये मांडण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. आणि नेमके हिवाळी अधिवेशन हे आत्ता चालू आहे, तरी देखील ताईंना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केलेली आहे की ताई तुम्ही आम्हाला प्रचारासाठी 1 दिवस तरी वेळ द्यावा आणि नक्की ताई प्रयत्न करतील. आपल्यासमोर बलाढ्य शक्ती आहे, तर या शक्तीविरुद्ध लढताना आपल्याला आपला विजय कसा वाटतो? आमचा विजय तर निश्चितपणे होणारच आहे. आता तुम्ही जर बाकीचे सर्वेज पाहिले असतील तर तुम्हाला देखील त्याच्यातून समजलं असेल की यावेळी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा विजय हा बारामतीमध्ये निश्चितपणाने होईल. या होत्या आपल्याबरोबर आरतीताई शेंडके गावाळे. त्यांनी सांगितलं की प्रभागातल्या काही अडीअडचणी सांगितल्या आणि आणि येणाऱ्या ह्याच्या दिवसात सुप्रियाताई 1 दिवस तरी प्रचाराला देतील या आशेने त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. तर आपण पाहूया की पुढे आता त्यांची रणनीती आणि अजून वरिष्ठ लेवलला कोण येणार आहे सभेसाठी. मनसूर शेख, BT न्यूजसाठी बारामती.